एक प्लेयर आहे ती इन्फ्लुएन्सर आहे बघ नाव तर घे. साक्षी. ती बाबा कुठे तिकडे कॅमेरा करतो इन्फॉर्मेशन काढतो साइलेंट करतो हाँ भाई मेरा भी साइलेंट कर नहीं मेरा मत कर नहीं मेरा करेगा तो ऑडियो नहीं आएगा. प्रीत भाई गोइंग वेल. भाई तेरा ऐसा कब रखना तेरा लैपटॉप है थोड़ा दूर कर दे. अरे अभी पोजीशन हिल जाएगा फिर कट में. अरे अच्छा लगेगा गंदा लग रहा है तो रेडी. नमस्कार. स्पोर्ट वोट स्पॉटलाईटमध्ये मी ऋषिकेश सावंत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आज आपल्याबरोबर एक असा प्लेयर आहे जो आपल्या रेडिंग स्किलसाठी ओळखला जातो. जेव्हा तो रेड करायला जातो तेव्हा डिफेन्सवर असलेले प्लेयर दोनदा नक्कीच विचार करतात. तो अलीकडेच महाराष्ट्राच्या टीममधून सुद्धा खेळलाय म्हणजेच ओम कुडळे. नमस्कार ओम. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न असा आहे जो माझाच नव्हे तर या पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे किंवा जो प्रत्येक फॅनचा आहे. तो प्रश्न असा आहे की नक्की कबड्डी हाच खेळ का? ॲक्च्युलीमध्ये रनिंगमध्ये मला इंटरेस्ट होता सुरुवातीपासून. बट जेव्हा स्कूलमध्ये होतो स्कूलमध्ये वेगवेगळे गेम्स व्हायचे तेव्हा एकदा कबड्डीचं सिलेक्शन ट्रायल चालू होतं. तेव्हा सिलेक्शन ट्रायलला असंच मित्रांच्या सोबत गेलो तेव्हा ट्रायल दिली. तेव्हा त्या सरांनी मला त्या टीममध्ये घेतलं आणि नंतर मग कबड्डीमध्ये मला इंटरेस्ट चालू झाला. ओके. मग कबड्डीपासून हा तुझा प्रेम किंवा जो कबड्डीबद्दल हा तुझा इंटरेस्ट हा लहानपणापासूनच चालू झाला? लहानपणापासून. मग तू नक्की कितवीत होतास तेव्हा? पाचवीत होतास. मग पाचवीपासून तू कबड्डीची तुझी सुरुवात केलीस आणि ती जर्नी तू आतापर्यंत कंटिन्यू केलीस. तर या जर्नीमध्ये असे अनेक आलेले अनुभव किंवा अनेक गोष्टी ज्या तुला वाटल्या की चांगल्या आहेत, ज्या नाही वाटल्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत? गोष्टी म्हणजे काही माणसं सपोर्ट करतात आपल्याला. एक स्पोर्ट्स म्हणजे कसं हे येतं की बाबा तू करिअर म्हणून नको चूज करू, स्पोर्ट्समध्ये करिअर नाही आहे असं प्रत्येक माणसाची एक मेंटॅलिटी तीच बनलेली आहे. बट आत्ता जनरेशन चेंज होते मोस्ट ऑफ. त्याच्यानंतर आमचे टीचर्स आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट होता त्याच्यामुळे मी आपलं करिअर म्हणून कबड्डी आता चूज केली. तर कबड्डीविषयी म्हणजे जसं आपल्या देशात क्रिकेटला जेवढा स्कोप आहे किंवा क्रिकेटला जेवढी प्रसिद्धी आहे तेवढी प्रसिद्धी अजून कबड्डीला ऑन अ लार्ज स्केल मिळालेली नाही आहे. तर याच्याबद्दल तुला काय वाटतं? ऑफकोर्स आता कबड्डीला होप्सो की क्रिकेटनंतर आता कबड्डीचंच नाव घेतलं जाईल. भरपूर ठिकाणी आता कबड्डी होत चालली आहे. कबड्डीमध्ये आता सध्या स्पोर्टवोट झालं, वेगवेगळे चॅनल्स आले. ते चॅनल्स आपल्या प्लेयरचं छोट्या प्लेयर्सचं नाव मोठं करत आहेत. त्या चॅनलच्या सपोर्टमुळे प्लेयरचं मोठं नाव होते. त्याच्यामुळे प्लेयर्स आता स्पोर्ट्सचं करिअर म्हणून चूज करायला लागले आणि कबड्डीला आता पब्लिसिटी भरपूर व्हायला लागली. स्पोर्ट्स बरोबर प्रसिद्धी येतेच पण प्रसिद्धीच्या मागे इंजरीसुद्धा असतात, मेहनतसुद्धा असते. तर अशी तुझी एक इंजरीची एक आम्हाला ओळख आहे की तुझा हात हा तुटलेला प्रॅक्टिसच्या वेळेला. तर याच्याबद्दल ती काय स्टोरी होती, काय नक्की झालेलं? प्रॅक्टिस सेशन चालू होतं क्लबचंच आणि 7चा डिफेन्स होता. त्याच्यामध्ये स्किल प्रॅक्टिस आम्ही हँड टच वगैरे जे करतो पण नंतर प्रॉपर खेळतो सुद्धा. तर खेळताना असं लूज खेळून फायदा नाही. समोर आपल्या एक स्टेप वरती असतील ना तर खेळताना सुद्धा खूप मजा येते. तसेच प्रॅक्टिसच्या दरम्यान बोनस टाकायला गेलो आणि टनने फिरवला. त्या दरम्यान हात असा सगळ्यांच्या खाली आला आणि सो जे हँड इथे होतं ते थोडंसं फ्रॅक्चर झालं. सो त्याला जरा 1 महिना फ्रॅक्चर होतं. त्याच्यानंतर बँडेज होती. सो 1.5 महिन्यानंतर रिकवर झालो. नंतर 1.5 महिना जसा झाला तसा सेकंड वीकमध्ये मी मॅच खेळायला क्लबकडनं लगेच गेलो. तर ती तुझी स्पोर्ट्समॅन स्पिरिट असेल की तू लगेच तुझा हात बरा आल्यावर तू परत मॅच खेळायला गेलास. पण जेव्हा ते 1 ते 1.5 महिना तो होता जो कालावधी तू सांगितलास की 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुला नक्की कसं वाटलं बघताना की आपले समोरचे किंवा आपले मित्र खेळतायत किंवा ते पुढे जातील किंवा आपल्याला चान्स मिळूनही आता आपण मागे आहोत? तर त्याच्यात तुला काय अनुभव आला? त्या 1.5 महिन्यात मोस्ट टुर्नामेंट तर झाल्या, 3 का 4 टुर्नामेंट माझ्या मिस झाल्या. बट हात तुटलेला म्हणून घरी नव्हतो बसत, ग्राउंडवर जायचो, प्रॅक्टिस वगैरे बघायचो. सो नॉर्मल वर्कआउट तर चालूच होता. हात तुटलेला लेगचं तर आहेत, लेग्स वर्कआउट, हिपचा वर्कआउट तो नॉर्मली चालू ठेवायचो. जर बॉडी स्टेबल ठेवली असती तर पुढे वर्कआउटमध्ये स्ट्रेस आला असता, त्याच्यामुळे नॉर्मल चालू होतं. तर
त्या कालावधीत तू नक्की काय शिकलास? तुला असं काय वाटलं की मी प्रॅक्टिसला जातोय पण मी खेळू नाही शकत आहे, पण तुला असं काय वाटलं? पेशन्स खूप त्यावेळी पेशन्स म्हणजे की बाबा समोर खेळताना दिसतायत आपल्याला पण जायचं आहे पण आपण जाऊ नाही शकत. ती इच्छा, खूप इच्छा होती, जाऊ शकतो पण त्या हातामुळे नाही जाऊ शकत. काय होत होतं आतमध्ये डोंट नो, बट त्यावेळी पेशन्स भरपूर शिकलो मी. तुझ्या ग्राउंडचं ती आम्हाला स्टोरीज माहिती आहेत, पण तुझ्या टीममधला असा एक तुझा फेवरेट प्लेअर ज्याच्यावर तुझी खूप गंमत जमते, ज्याच्याशिवाय तू मॅच खेळताना पण तुला आणि त्याला माहिती आहे की तुमच्या मनात काय चाललंय, असा एक प्लेअर सांग. रजत सिंग आमचे कॅप्टन उपनगरचे. तो मॅचची सिरियस सिच्युएशन चालू असते ना, आम्ही एकत्र जेव्हा येतो तेव्हा मोटिवेशनल स्पीकर असतो ना आपण, मोटिवेशनल स्पीकर आहे, एकत्र आलो, स्ट्रॅटर्जी झाली सगळी की बाबा असं असं करायचं आहे, लास्टला ओरडणार मोये मोये, सगळे हसणार, पूर्ण स्ट्रेस जो असतो ना तो पूर्ण वेगळा जातो, फ्रेंडली मॅच खेळायची, जो पूर्ण गेम असतो तो बाहेर येतो. ते उपनगरच्या वेळेला हे असं झालेलं, असं सेम असं झालेलं. तू तो इन्सिडेंट शेअर करू शकतोस एक्झॅक्टली कसं झालेलं? एक्झॅक्टली कोल्हापूरसोबत मॅच होती, कट टू कट मॅच चाललेली, 32-32 माझीच रेड होती, नंतर टाइम आउट घेतलेला, वाटतं 6चा का 5चा डिफेन्स होता, थर्ड रेडच होती ॲक्च्युली, त्याला सपोर्टला मी होतो, थर्ड रेडला मी होतो, मी आत असणार तर तो चालत होता, तो आत असणार तर मी चालत होतो. थर्ड रेड होती, ऑफकोर्स ती डिसाइडिंग रेड होती ती मॅचची. आला आणि मला सांगितलं मर के नहीं आने का है, कुछ तो करके आने का है, और बाद में भगवान का नाम ले, मोये मोये और जा. तर जसा थोडासा स्ट्रेस केला माझा आणि गेलो, नंतर कशी काय माहिती नाही, बट 5 पॉईंट लागले मला, मॅच फिरली. मग ती एक रजत मोटिवेशन आपण म्हणू शकतो की तुला ती मॅचच्या टायमाला मिळाली. मग अजून रजत बऱ्याचशा खूप गमती असतील आणि खूप अशा गोष्टी असतील, पण रजत तुझी टीम यांना तू खूप प्रेम करत असते हे तर आम्हाला माहितीच आहे, पण यांच्याबरोबर तू घालवलेला वेळ आणि ह्यांच्यावर तू केलेला संवाद याच्यातलं तुला महत्त्व कसं वाटतं? संवाद टीममध्ये कॉम्बिनेशन नसलं आणि ते कॉम्बिनेशन ॲक्च्युलीमध्ये ग्राउंडवर कधीच नाही बसत, ऑफ ग्राउंड बसतं. जेव्हा आपण एकत्र राहतो, फिरतो, खातो, तेव्हाच कॉम्बिनेशन बसतं. आणि ठाण्यात आम्हाला 3 रूम दिलेल्या, 3 रूम कशा वेगवेगळ्या टाईपच्या, म्हणजे एक रूमची स्ट्रक्चर वेगळं, दुसऱ्या रूमचं स्ट्रक्चर वेगळं. पहिल्या रूमचं ठीक नव्हतं, आम्ही ज्या राहत होतो एक रूम होती, त्याच्यात रजत भाईला त्या रूममध्ये पाहिजे असते पॉझिटिव्हिटी म्हणजे काय, रूम साफ पाहिजे आणि मस्ती करता आली पाहिजे त्या रूममध्ये. त्या रूममध्ये काहीतरी केलंच पाहिजे आपण, त्याशिवाय मजा नाही. तो सगळ्यांना घेऊन येतो, सगळ्यांसोबत आपण मजा करायची, सगळ्यांची एकामेकाची मस्करी, त्याने कॉम्बिनेशन आमचं खूप चांगलं वाटलं. तर या जर्नीमध्ये तुझ्याबरोबर अनेक लोक होती, आमच्यासारखे फॅन्स तर होतीच, पण जो एक डायमंडला शेप देणारा ज्वारी असतो तो कोण होता तुझ्या आयुष्यात? एक नाही म्हणता येणार की मला भरपूर जणांनी सपोर्ट केला आहे. आमच्या क्लबचा एक कोच आहे अमित दादा म्हणून, त्याने मला खूप सपोर्ट केला ॲक्च्युअलमध्ये, की तू बाबा ये खेळ, तुला पुढे कसं न्यायचं ते मी बघतो, तू तुझा गेम दाखवत जा फक्त. आणि माझा गेम इम्प्रूव्ह करायला माझे सगळे मित्र अनिकेत, हर्ष, वेदांत वगैरे सगळे होते. आणि नंतर आत्ता उपनगरला आलो तेव्हा कमलेश दा वगैरे त्यांनी सपोर्ट केल्यामुळेच बाबा गेम दाखवू शकलो मी. म्हणजे असा कोणी एक व्यक्ती नाही आहे, एक व्यक्ती जो तुला सपोर्ट करतो, तुझी पूर्ण टीम आहे. पूर्ण टीम आहे, त्याच्यामुळेच एवढा पुढे जाता येते. नक्कीच तू खूप आयुष्यात पुढे जाणार. आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे जाऊया, जी आहे रॅपिड फायर राऊंड. तर या रॅपिड फायर राऊंडमध्ये तुला जे तुझ्या मनात पहिले प्रश्न येत आहेत किंवा पहिले उत्तरं येत आहेत, जसे मी तुला प्रश्न विचारणार, तुला पहिली उत्तरं इम्प्रॉम्प्ट उत्तरं तुला द्यायची आहे. तर आपला पहिला प्रश्न असा आहे, फेवरेट डिफेंडर? गिरीश नाईक. रेडर? अस्लम इनामदार. असे 5 प्लेयर ज्यांना तू तुझा आयडल मानतोस? अस्लम इनामदार, अनुप कुमार, गिरीश नाईक, मोहित गोयल, नवीन कुमार. आणि PKL मध्ये तुझी सर्वात फेवरेट टीम? पुणेरी पलटण. आणि पुणेरी पलटणची तुझी आवडती गोष्ट? कॉम्बिनेशन टॅकल्स. जर तू उद्या उठलास आणि तू स्वतःला बघितलंस की तू अनुप कुमार आहेस, तर तुला कसं वाटेल? पहिली गोष्ट तू काय करशील? पहिली गोष्ट म्हणजे बोनस. त्यांना बोलतातच बोनसचा बादशाह, सो त्यांच्याकडनं ती स्किल परमनंटली कशी घेता येईल ती बघेन. आणखीन काय करशील? आणखी ते एवढे कूल कसे राहतात मॅचमध्ये, म्हणजे एवढी
सिच्युएशन अशी असते की बाबा मॅच हरू आता आपण, तरी पण ते एवढे कूल कसे असतात आणि ते मॅच जिंकून देतात. ती एक स्ट्रॅटेजी त्यांच्या माइंडमध्ये कसं चालतं ते एक त्यांच्याकडनं जाणून घेईन. प्रत्येक प्लेअरला प्लेअर ऑफ द डे आपण देतोच. तसं एकदा मला आठवतं की मी मॅच बरे होतो आणि मी स्वतः तुझं प्लेअर ऑफ द डे म्हणून घेतलेलं. तर त्यावेळेला जेव्हा स्पोर्ट वोटने तुझं प्लेअर ऑफ द डे म्हणून पोस्ट केलं तेव्हा तुला कसं वाटलेलं? खूप मस्त वाटलेलं, कारण की प्लेअर ऑफ द डे हा टॅग लागणं प्लेअरसाठी खूप मोठं असतं आणि स्पोर्टवोटमुळे घरच्यांपर्यंत सोशल मीडिया थ्रू जाणं आणि त्यांना जो आनंद झाला असेल तो वेगळाच. त्याच्यामुळे स्पोर्टवोटसाठी थँक्यू. आणि जर तुला स्वतःला एका वाक्यात डिस्क्राईब करायचं असेल तर तू काय म्हणशील? जिद्दी किंवा हट्टी. जिद्दी किंवा हट्टी. म्हणजे जर मी ग्राउंडवर आलो तर मी जिंकूनच जाणार, ही स्पिरिट. हां, म्हणजे जे मला करायचं ते मी करूनच जाणार. ते बघा मागे काही पण होते, मला करायचं आहे. तर ही होती आपली मुलाखत ओम बरोबर. तर ओम ब्रो, लेट्स गो. ठीक आहे.